तसंच जरांगे पाटलांसोबत सर्व लोक आपले आले आणि म्हणून हे आपल्या गोरगरिबांच्या लेकरांना आरक्षण मिळवून दिलं गड्या. पाटलांचं वय तरी किती असेल हो? पाटलांचा जीव तरी केवढा असेल गड्या? उपोषण करण्यासारखा जीव नाहीये त्यांचा. 5 दिवस झाले अन्नाला पाण्याचा त्याग केला पाटलांनी. आपल्या लेकरा बाळासाठी ते लढले. आज त्यांना पैशामध्ये झेलता आलं असतं, एवढा पैसा त्यांना दिला गेला असता. पण एक माणूस असा आहे, शिवछत्रपती शिवाजी महाराजांनंतर, शिवछत्रपती संभाजी महाराजांनंतर तिसरा म्हणजे जरांगे पाटील. आणि म्हणून माझ्या भावांनो, आपल्यालाही असंच कट्टर बनवायचंय, असंच आपल्याला कट्टर बनायचंय, शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा बनायचा. आपण अशीच ताकद लावून एकत्र आलं पाहिजे. आपल्याला बाया नाचवणार नाही तर बाया वाचवणार बनायचंय. ऐका, शिवछत्रपती शिवाजी महाराजांमध्येच एवढी ताकद होती गड्या हो. त्यांचे मावळे का कमी पडतील? अरे आपल्या मावळ्यांनी स्वराज्य निर्माण करण्याकरता एक जीवाचं बलिदान दिलं. पहिले म्हणजे अण्णासाहेब जावळे पाटील. असं अनेक लोकांनी आपल्यासाठी बलिदान दिलं. या गोरगरीब लेकरांना न्याय मिळावा यासाठी अनेक लोकांनी आपल्यासाठी बलिदान दिलं. आणि याही उपोषणामध्ये 2 माझ्या कट्टर मावळ्यांचं बलिदान दिलेलं आहे. एक जुन्नरच्या किल्ल्यावरती किती माणूस भाग्यवान असेल गड्या. एक जुन्नरच्या किल्ल्यावरती झटका येऊन माझा मावळा शहीद झाला, शहीद म्हणावं लागेल. आणि दुसरा एक मावळा शहीद झाला गड्या म्हणून एकदा त्यांच्यासाठी, त्यांच्या बलिदानासाठी जोरदार टाळी झाली. माझ्या देवानं परत त्याला जन्माला घातलं ना, तर शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा म्हणूनच जन्माला घालावं असं मी माझ्या गणपती बाप्पाकडे प्रार्थना करेन. आणि पोरीहो, तुम्ही ऐका, आपल्याला लखलखती तलवार बनायचंय. परत ऐका, आपल्याला लखलखती तलवार बनायचंय, ना की मांजर. कोणी दिसलं ना तर उभा फाडता आलं पाहिजे, एवढी ताकद तुमच्यामध्ये असली पाहिजे. वागीण बनून राहायचं. कसं सांगू? रणरागीण तू वागीण होसी, तूच घडविला शिवा. रणरागीण तू वागीण होसी, तूच घडविला शिवा. तूच गुरु व तूच प्रेरिका, गाजतो जिजाऊचा छावा. उमलून आली सुराजाची शेती, पवित्र झाली